धनंजय देशमुख आणि पोलिसांमध्ये चर्चा सुरू आहे। आंदोलनापूर्वी केस पोलीस आणि वैभवी देशमुख यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे। देशमुख कुटुंबीय आणि मसाजो ग्रामस्थांचं आज टॉवरवर चढून आंदोलन होणार आहे आणि त्यापूर्वी धनंजय देशमुख आणि पोलिसांमध्ये ही चर्चा सुरू असल्याची दृश्ये जी आहेत ती समोर आलेली आहेत। अनिल डिग्गीकरांच्या बदलीनंतर बेस्टला नवीन जनरल मॅनेजर अद्याप मिळेना। कुर्ला बस अपघातानंतर अनिल डिग्गीकर यांची बदली झाली। सध्या अतिरिक्त आयुक्त डॉक्टर अमित सैनी यांच्याकडे बेस्टचा कार्यभार आहे। मुंबईमध्ये ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वाहतूक कोंडी झालेली आहे। हायवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। सकाळी कामावर जाणाऱ्या मुंबईकरांना वाहतूक कोंडीचा फटका सहन करावा लागतोय। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। आठवड्याच्या पहिल्याच कामाच्या दिवशी मुंबईमध्ये प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना मुंबईकरांना करावा लागतोय। मी सध्या मुंबईच्या ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर आहे आणि या ठिकाणचे दृश्य आपण पाहतोय। सायन दादरकडे जाणारा हा सगळा रस्ता आहे आणि या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये वाहतुकीची कोंडी झालेली आहे। वाहतूक अर्धा तास उशिराने सुरू असल्याची माहिती मिळते। जे रस्ते सर्व्हिस रोड आहेत त्यावर सुद्धा ट्रॅफिक जॅम झाल्याचं चित्र स्पष्टपणे पाहायला मिळते। मागच्या अर्ध्या तासापासून अशाच पद्धतीचं जे वातावरण आहे, जी स्थिती आहे ती बनून राहिलेली आहे आणि कुठेही ट्रॅफिक हवालदार हे ट्रॅफिकचं नियोजन करताना पाहायला मिळत नाहीये। त्यामुळे वाहन चालकांची मोठी दुविधा या ठिकाणी होताना स्पष्टपणे पाहायला मिळते। घाटकोपर पासून बँड्रा चुनाभट्टी फ्लायओव्हर पर्यंत ही ट्रॅफिक जॅम असल्याचं बोललं जात आहे आणि त्यामुळे ही ट्रॅफिक जॅम कधीपर्यंत सुरळीत होईल हा सुद्धा आताच्या घडीचा मोठा प्रश्न आहे। गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।